नमस्कार, मी विलास आव्हाड. आपण पाहताय A9 एक्सप्रेस. मित्रांनो, निजामशाहीमधील कुणबी नोंदी ते सरसगट मराठा आरक्षण आणि त्याच्यानंतर ते ओबीसी मधूनच पाहिजे, शिवाय नंतर सगळे सोयरे, हे सगळं आपण मनोज जरांगे पाटलांच्या मागण्या, हट्ट, आंदोलन, उपोषण, नंतर त्यामधून अनेक झालेल्या घटना, मग काही ठिकाणी हिंसा झाली असेल, जाळपोळ झाली असेल आणि राजकीय हेतूने प्रेरित असलेलं हे सगळं आंदोलन, आरक्षण, या सगळ्या गोष्टी आपल्या अनेक व्हिडिओमध्ये सांगून झाल्या आहे. आता मनोज जरांगे पाटलांचे आरोप, मनोज जरांगे पाटलांचं उपोषणाचं नेमका उद्देश, मनोज जरांगे पाटील कोणाची स्क्रिप्ट वाचत होते, अनेक वेळा त्यांचे स्वतःचेच निर्णय असायचे पण ते समाजासाठी करायचे. समाजाचं असं म्हणणं आहे, समाज ह्या वळणावर गेलाय, समाज आता थांबणार नाही. नेमकं मनोज जरांगे पाटील कुठल्या लोकांना विचारत होते, समाजाला विचारत होते? मनोज पाटील हे स्वतःच सगळ्या स्क्रिप्ट तयार करायचे किंवा मनोज पाटलांना कुठून तरी व्यवस्थित अशी स्क्रिप्ट येत होती आणि त्या पद्धतीने मनोज पाटील हे अतिशय व्यवस्थितपणे आपल्या कार्यक्रमाची दिशा, काय स्पीच करायचं, कुठलं धोरण घ्यायचं, हे सगळं आपण 4-5 महिने बघितलेले. त्यातून अनेक प्रकारचे उद्रेक तयार झाले, अनेक वादग्रस्त विधानं पण येऊन गेले किंवा या आंदोलन, आरक्षण, उपोषण या सगळ्या गोष्टींमध्ये जे काही पाठिंबा सकृतदर्शनी जो काही आपल्याला आता पाहायला मिळतोय, तो मोठ्या प्रमाणामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे जे काही कार्यकर्ते, समर्थक, नेते पूर्ण रसद वगैरे पुरवणं किंवा मनोज जरांगे पाटलांनी फक्त महायुतीच्याच नेत्यांना टार्गेट करणं, त्यातले त्यातही त्यांनी फक्त जास्तीत जास्त भाजपाला टार्गेट करणं आणि त्यातही मोठ्या प्रमाणामध्ये देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करणं, हाच एक मूळ हेतू जरांगे पाटलांचा होता आणि हा अतिशय राजकीय हेतूने प्रेरित आहे. जरांगे पाटील असं वारंवार सांगत होते की माझ्या राजकारणाचं आणि आंदोलनाचा काही संबंध नाही, हे समाजासाठी आहे, लेकरांसाठी आहे, लेकरांवर अन्याय झालाय. ही भूमिका लोकांना वरवर पाहता समाजासाठी वाटत होती. समाजाचा याच्यात काही दोष नाही आणि जेव्हा समाजासाठी कुठल्याही समाजाचं काम जेव्हा नेतृत्व करत असतं त्यावेळेस लोक ऑटोमॅटिकच एकत्र येत असतात, समर्थन देत असतात, पाठिंबा देत असतात. मग ते कोणत्याही पक्षाचे असो. लोकांना हायसे झालं होतं, कधीतरी समाजाला न्याय मिळेल अपेक्षा वाढते आणि लोकांनी समर्थन देणं चुकीचं नव्हतं, गैर नव्हतं, गैर लागू नाहीत. त्यामुळं मनोज जरांगे पाटलांचे हे सगळे आरोप, नंतर त्यातून झालेल्या प्रतिक्रिया, मनोज जरांगे पाटलांबरोबर असलेले कार्यकर्ते, काही कार्यकर्ते मनोज जरांगे पाटलांच्याच विरोधात आता या सगळ्या त्यांची पोलखोल करण्यामध्ये आता अगदी पुढं आलेले आहेत. मनोज जरांगे पाटील कसं आंदोलन हाताळत होते, मनोज जरांगे पाटलांवर फुलं कसे उधळत होते, याची रसद कुठून पुरवत होती, याचे सगळे खर्च लाखो रुपयाचे कुठून येत होते आणि मनोज जरांगे पाटलांना कोणाचे फोन येत होते, मनोज जरांगे पाटील कोणाचं ऐकत होते, मनोज जरांगे पाटलांना काय संदेश येत होते, मेसेज येत होते, कुठल्या वळणावर आंदोलन न्यायचं, नेमकं कशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी हँडल करायच्या, टार्गेट कोणाला करायचं आणि याचा राजकीय फायदा कशा पद्धतीने घ्यायचा, या सगळ्या गोष्टी मनोज जरांगे पाटलांना अगदी व्यवस्थितपणे येत होत्या
आणि मनोज जरांगे पाटलांचं असं, आता जरी त्यांनी SIT स्थापन झाल्यापासून काही उपोषण त्यांनी सध्या 16व्या दिवशी की मला वाटतं 17व्या दिवशी त्यांनी त्यांचं उपोषण सोडलं. खरं तर मनोज जरांगे पाटलांनी अण्णा हजारेंचं सुद्धा रेकॉर्ड तोडलेलं आहे. त्यांना कमीत कमी कुठलं तरी पारितोषिक मिळायला पाहिजे. तसं पाहिलं तर त्यांना नोबेल पारितोषिक मिळायला पाहिजे, पण त्यांची कमीत कमी लिम्का बुकमध्ये सुद्धा, रेकॉर्डमध्ये सुद्धा नोंद झाली तरी खूप होईल. कारण 17व्या दिवस जर आमरण उपोषण करणारा माणूस जर इतका तावातावाने जर मुंबईच्या दिशेने निघत असेल आणि देवेंद्र फडणवीसांना अगदी आव्हान देत असेल की मी आलोय, मी पायी येतोय आणि मी एकटाच येतोय, माझ्याबरोबर कोणी येऊ नका, मला गोळ्या घाला आणि मला एकदाच संपवा, म्हणजे हे आरक्षणाचा विषय संपेल, अशा प्रकारचं आव्हान जो माणूस 17 दिवस उपवाशी आहे तो माणूस देतोय, म्हणजे ही एक मोठी चमत्कारिकच गोष्ट आहे किंवा यामधून काहीतरी शिकण्यासारखं आहे, हे सुद्धा या सगळ्या गोष्टी बघताना आपल्याला दिसतात. आता मनोज जरांगे पाटलांचे वेगवेगळे आव्हानं, ते आता परतही बी तिथं बसलेले, परतही लोकांना सांगतात ते की आपल्याला 8 तारखेपर्यंत करायचे, 9ला आपण परत उपोषण सुरू करू, परत आपण मुंबईला जाऊ, परत इकडं जाऊ तिकडं जाऊ. हे सगळं मनोज जरांगे पाटलांचं चाललेलं आहे. आट्टात चाललाय, केविलवाना प्रयत्न चालू आहे. SITची आता घोषणा झाल्यामुळं सगळं अगदी व्यवस्थित होणार आहे. आणि ही SITची स्थापना किंवा घोषणा ही सरकारने केलेली नाही, ही विधानसभेच्या अध्यक्षांनी केल्यामुळं तिला कुणी आता विरोध करू शकत नाही. विधानसभेच्या अध्यक्षांनी जी SIT स्थापन केली त्याला विरोधी पक्ष सुद्धा विरोध करू शकत नाही. त्यामुळं ती एकमताने SIT स्थापन होते. याचा सगळा मनोज जरांगे पाटलांच्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज या ज्या 4-5 महिन्यापासून जेवढ्या झाल्या या सगळ्या तपासल्या जातील, सगळे फोन डिटेल तपासले जातील, सगळ्या ॲक्टिव्हिटीज तपासल्या जातील. हे सगळं कशा प्रकारे घडून काही गोष्टी आणल्या ह्या त्या सगळ्या तपासल्या जातील. त्यामुळं एकंदरीत मनोज जरांगे पाटील आता बॅकफूटवर पण आपण म्हणतोय, पण मनोज जरांगे पाटील अजूनही मनोज जरांगे पाटलांचे डोळे किती उघडले किती नाही उघडले हा एक प्रश्नच आहे. कारण ते आजही देवेंद्र फडणवीसांना एकेरी भाषाच वापरतात. आजही ते देवेंद्र फडणवीसांना जी त्यांची पूर्वीची भाषा होती त्याच पद्धतीनं त्यांचं जे काही चालू आहे ते चालू आहे. आणि मनोज जरांगे पाटलांचं असं म्हणणं आहे की याला अटक झाली, त्याला अटक झाली, हे गुन्हे मागे नाही झाले, ते गुन्हे मागे नाही झाले. अनेक लोक त्यांच्या बरोबर आजही आहे, कालही होते आणि जे त्यांच्या कोर मीटिंगमध्ये असायचे ते लोक आज ब्राह्मण समाजाला अगदी कॅमेऱ्यावर येऊन जीवे मारण्याच्या धमक्या देतात. ते अख्ख्या समाजाला 3 मिनिटात संपवण्याची भाषा वापरतात. ते अगदी मनोज जरांगे पाटलांच्या जवळची लोक, अगदी विश्वासातली आणि मनोज जरांगे पाटलांच्या या सगळ्या बैठकीतली लोक मनोज जरांगे पाटलांबरोबर असतात. त्यामुळं हे सगळ्या गोष्टी आपण जर विचार केला तर या सगळ्या गोष्टी ज्या आज काही गोष्टी लोक बाहेर येऊन बोलतात आणि धमक्यांसारखी भाषा बोलतात, त्याला याचं समर्थन कुणाचं आहे? हे एक तर कार्यकर्ते शरद पवारांच्या गटाचे, रोहित पवारांचे किंवा राजेश टोपेंचे कार्यकर्ते, आणि यांनी कुठल्या तरी जाती धर्माविरुद्ध गरळ ओकायची. तेव्हा अशा प्रकारचं आंदोलनं हे किती दिवस शक्य आहेत? आणि मग उगाचच कोणाला तरी शिव्या द्यायच्या, यांना स्वातंत्र्य, त्यांना स्वातंत्र्य, लोकशाही आहे, दुनिया आहे,
सगळ्या गोष्टीचे हवाले द्यायचे. पण बाकी मग कुणी भारतीय जनता पार्टीच्या महिला भगिनी किंवा महिला कार्यकर्त्या मनोज जरांगे पाटलांना दवाखान्यामध्ये काही निवेदन द्यायला गेल्या होत्या आणि एक संविधानाची प्रत देण्यासाठी जिल्हा महिला अध्यक्ष आणि कार्यकर्त्या काही असा 10, 12, 15 लोकांचा जमाव त्यांच्याकडे गेला होता की बा तुमचे कार्यकर्ते आमच्या फेसबुकवर येऊन किंवा आमच्या ट्विटरवर येऊन आमच्या सोशल मीडियावर येऊन आम्हाला महिलांसाठी अतिशय घाणघाण शब्द वापरतात. आमचा अधिकार आहे, आम्ही कुठल्या पक्षाचं काम करायचं कुठल्या पक्षाचं काम नाही करायचं हा आमचा स्वतंत्र अधिकार आहे. तुम्ही तुमचं काय करायचं हा तुमचा अधिकार आहे. पण जेव्हा आम्ही आमच्या पक्षाची भूमिका मांडत असतो त्यावेळेस कुणीतरी मनोज जरांगे पाटलांचे ट्रोलर्स हे किंवा हे राष्ट्रवादी शरद पवार चंद्र गटाचे ट्रोलर्स हे त्या भारतीय जनता पार्टीच्या महिला भगिनींच्या अकाउंटमध्ये जाऊन सोशल मीडियामध्ये जाऊन महिलांना घाणघाण शिव्या देतात. त्यांना अक्षरशः या सगळ्या महिलांना अतिशय वाईट प्रकारची भाषा हे ट्रोलर्स वापरत असतात. त्याचा जाब विचारण्यासाठी या महिला जेव्हा मनोज जरांगे पाटलांकडे गेल्या होत्या तर मनोज जरांगे पाटील त्यांनी ते संविधानाची प्रत स्वीकारली, माफी मागितली आणि दुसऱ्या दिवशी बाकी मनोज जरांगे पाटील आरोप करतात की ह्या महिला माझ्यावर हल्ला करायला आल्या होत्या आणि भारतीय जनता पार्टीच्या महिलांकडून देवेंद्र फडणवीस माझ्यावर हल्ला करून पाहतात आहे, हल्ला करण्याचा डाव आहे. अशा प्रकारचं हे मनोज जरांगे पाटील का करतात ते काही समजत नाही. राज्याचा गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री अशा प्रकारचं कृत्य करेल याच्यावर कुणी आता विश्वास ठेवणार नाही आणि ह्या अशा प्रकारचे कुटील कारस्थानं करण्यासाठी देवेंद्र फडणवीसांना अजिबात वेळ नाही आणि जबाबदार नागरिक कुणी अशा प्रकारचे विधानं करणार नाही. पण मनोज जरांगे पाटलांचा आता बॅलन्स ढळत चाललाय. त्यांना आता काय करावं काय नाही अशी परिस्थिती त्यांच्या समोर निर्माण झाल्यामुळं मनोज जरांगे पाटील अशा प्रकारचं फक्त मराठा समाजामध्ये गैरसमज पसरवण्यासाठी वेगवेगळी भाषा वापरतात पण ती अतिशय चुकीची आहे. मराठा समाजामध्ये आजही चांगले चांगले लोक आहे आणि त्यांचं सर्वांचं मत आहे की 10% आरक्षण सरकारने दिले. आता हे मनोज जरांगे पाटलांची नौटंकी थांबली पाहिजे. या सगळ्या गोष्टी मराठा समाजाला पण आता समजतात. मनोज जरांगे पाटलांचं पाठिंबा आणि हे सगळं समर्थन जवळजवळ संपल्यात जमाय आणि जे कोणी मनोज जरांगे पाटलांबरोबर आज आहे ते थोड्याफार प्रमाणामध्ये अजूनही शरद पवारांचे लोक घोटाळत आहे. कारण काही लोकांवर 1000, 1200, 1500 लोकांवर गंभीर गुन्हे असे दाखल झाल्यामुळं हे लोक त्यांच्या भोवती घेरट्या घालतात. आता हे गुन्हे इतके गंभीर असल्यामुळं पोलीस तर हे गुन्हे लगेच पाठीमागे काढणार नाही. तेव्हा आता हे मनोज जरांगे पाटील आता मग सरकारबरोबर काही वाटाघाटी सरकारला काही सांगणार का हे काढा ते काढा याच्यासाठी सगळा आटापिटा आहे. आणि हे जे गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक मनोज जरांगे पाटलांबरोबर जे आज दिसतात हे अशा प्रकारची भाषा वापरतात. हे यांच्यावर गुन्हे दाखल झालेले आणि त्याच्यामुळं थोडाफार मॉब 200-500 लोकांचा त्यांच्याबरोबर दिसतो. पण आता हे गुन्हे मागं होणंही आता शक्य नाही. या सगळ्या गोष्टीचं दूध का दूध पाणी का पाणी होईल. आणि मनोज जरांगे पाटलांनी जे काही आंदोलन केलं हे सगळं महायुतीच्या सरकारच्या विरुद्ध होतं हे आता सिद्ध झाले. यात शरद पवारांचा किती फायदा किंवा शिवसेना उबाटाचा किती फायदा किंवा नाना पटोले काँग्रेसचा किती फायदा झाला याच्यापेक्षा या आरक्षणाच्या मुद्द्यातून वाद विवाद मराठा विरुद्ध ओबीसी किंवा गैर मराठा याच्यामध्ये ज्या ठिणग्या पडल्या त्याच्यातून या लोकांना शरद पवारांना किंवा
काँग्रेस उभाटाला किती फायदा होईल किती तोटा होईल हे येणाऱ्या लोकसभेमध्ये समजेल. कारण विनाकारण हा वाद नको तो वाद निर्माण झाला आणि देवेंद्र फडणवीसांनी जे काही मराठा समाजाला 10% रिझर्वेशन दिले त्याच्यामुळं मराठा समाजामध्ये सुद्धा अतिशय मोठी खुशी झालेली लाट आहेत आणि ओबीसी समाजाला हात न लावता मराठा समाजाला आरक्षण दिल्यामुळं ओबीसी समाज सुद्धा देवेंद्र फडणवीसांवर खुश आहे. विशेष यामध्ये बाब अशी की देवेंद्र फडणवीस ओबीसी नाही ते आणि मराठा पण नाही आणि दोन्ही घटकांना दोन्ही समाजाला देवेंद्र फडणवीसांनी न्याय देण्याचं काम केलेलं आहे. त्याच्यामुळं काही दिवसांनी तुम्हाला सांगतो हे सगळं जी नौटंकी मनोज जरांगे पाटलांची ही बंद करा असं म्हणणारे तरुण सुद्धा आपल्याला मराठा समाजाचे दिसतील, गावोगावी दिसतील आणि कदाचित मनोज जरांगे पाटलांच्या विरोधात मराठा समाजाचे लोक आंदोलन करतील. ही परिस्थिती निर्माण होईल तेव्हा देवेंद्र फडणवीसांना असे महिलांकडून मनोज जरांगे पाटलांवर असे हल्ले करण्याची गरज नाही आणि तसे आरोप अतिशय चुकीचे. इतकंच आपल्याला सांगायचं होतं. तुर्तच थांबतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.